कृष्णे 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 ए कृष्णे कुठे गेली माझी कृष्णी? कुठे गेली माझी कृष्णी? कृष्णे तिच्या जीवाला धोका आहे. आज काहीही घडू शकतं. आज तिच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. कृष्णे कुठे आहेस तू? तर मी जात नव्हते तुला सोडून. तू का पाठवलंस ग मला तुझ्यापासून लांब? कृष्णे माझ्या लेकीच्या जीवाला काही झालं तर नसेल ना? नाही 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 कृष्णे 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 काय ग काय झालंय? माझी कृष्णी कुठे सापडणार झाली? अगं मामी अशी काय करती? अगं इकडे बघ मी इथेच आहे. कृष्णे कृष्णे अगं तू का गेलीस बाहेर मला न सांगता? का अशी माझी परीक्षा बघतेस तू? तुला सांगितलं होतं ना बाहेर जाऊ नको, तुझ्या जीवाला धोका आहे म्हणून. का ऐकत नाहीस तू माझं? अगं बाय माझे रडू नकोस की ग. मला काय बी नाही झाले. हे बघ मी तुझ्या समोर आहे की नाही. डोळे पुस आधी. ती काय नाही. आता कुठं जायचं नाही, इथंच थांबायचं आहे. काय रे मुंजा, तुला सांगितलं होतं ध्यान दे तिच्यावर. तूच का बाहेर गेली तिच्या सोबत? अगं मामी, अगं मी हिला म्हणत होतो नको जाऊ पण ही माझं ऐकत होतं वा. आणि ही गेली ती गेली संग मला बी घेऊन गेली. आता ही जी पुढे पळाली तिच्या पाठीमागे मी पळालो. काय करू? अगं मामी आपली राधी सुटली होती. आम्ही दोघं बी तिच्याच मागं पळत होतो. आत्ताशी सापडली का आम्हाला? ती काय नाही. आता कुठं जायचंय सांगून ठेवते, इथंच थांबायचं आहे. अगं मामी अनिल, हे अनिल, हा राधा बोलवलं. अरे गाडी कस काय चालू व्हायला झाली? काय असं कसं बंद पडली? अरे तेच विचारतोय मी तुला. हो नाही म्हणजे मी रात्री लावली ना त्यावेळेस व्यवस्थित होती. आताच काय दाड पडली हिला? आता काय करायचं? हो राय दादा तुम्ही तुमची टू व्हीलर घेऊन जावा की. असं का करतोय रे अनिल? काल सर्व्हिसिंगला नाही का दिली? अरे मीच दिलं नाही का? बरं एक काम कर, पडदिशी मेकॅनिकला बोलव, मला कारखान्यात अर्जंट काम आहे. हो राय दादा मेकॅनिकला मी घेऊन यायचं म्हणजे तो इथं येणार, आधी गाडी बघणार, मग त्याला त्याचा फॉल्ट कळणार, मग तो गॅरेज मध्ये परत जाणार, सामान घेऊन परत इथं येणार, मग गाडी रिपेअर करणार आणि मग तुम्हाला देणार. आता तुम्हाला तर जायचंय अर्जंट कारखान्यामध्ये. मला सांगा कसं होईल एवढ्या लवकर? अहो मी एक काम करतो, ह्या गाडीला ना आपला ट्रॅक्टर जोडतो आणि थेट गॅरेज मध्ये जातो आणि गाडी रिपेअर करून घेतो. म्हणजे कसं तुमचं बी काम लवकर होईल आणि माझं बी काम लवकर होईल. अनिल जी काय करायचंय ते अर्जंट मध्ये कर. अहो अनिल आहे तर नादच नाही. आणि राया दादा
तुमच्यासारखं हलक्यात कामच नसतंय माझं बी. जा लवकर. वया गुरमीने माझा जीवच चाललाय पार. ए मामी मी खिडक्या उघडते बरं का, लई गरम होते मला. ए बाय कृष्णे गप बस जरा. हे बघ एक दिवस गरम झाल्याने माणूस मरत नाही. अजिबात खिडकीन दार उघडायचे नाहीत. गप्पा बस. मामे वाईच फट्टू तू थोडी हवा येऊ दे की. ये मुंजा तुझी हवा समधी बाहेर काढी ना लाटेने उलट नाही. गप्पा बस. मामी तुला मदत करते पटापटा चल. अगो ए कृष्णे तू लांबू आधी. ठेव ठेव ती आगीपासून लांबू. तिकडे सर कृष्णे लांबू. अगं तिकडे नको बसू बाय. का ग काय झालं? अगं मांडणी बिंडणी पडला अंगा. उठ उठ आधी. तिथं तिथं मध्ये जाऊन बस जा. हा बस तिथं बस. कृष्णे तुला मामीची मजा बघायची आहे का? ए, मामे अगं हिला इथं नको बसू देऊ. ती बघ तुळी पडाय आली. कृष्णे उठ बाय माझी. उठ तिथनं. अरे कालत्या. अगं मामी मस्करी करतोय तू, चिडवतोय तुला मुद्दा. गप की र मामी. अगं किती काळजी करशील तू माझी, आणि आपण किती बी काळजी घेतली तरी जी व्हायचं तीच होणार आहे. कृष्ण तसलं काही बोलू नको अजिबात. ही बघ तुझ्या सासरी गेलीस ना की तुला काय पाहिजे ती कर, पण आता इथं मी सांगते ते ऐक. कृष्णे तुला खरंच वाटतं का राह तुला न्यायला येईल का? हा मग येणारच. आणि समजा जर नाही आला तर? नाही आला तर मी अशीच आयुष्यभर त्याची वाट पाहत राहील. राया ए राया अरे काय करतोयस? अगं काय नाही, अनिलची वाट बघतोय. त्यांनी गाडी गॅरेजला नेली. मला तुझ्या बरोबर बोलायचंय. चल आतमध्ये. बोल की इथंच. इथं नको. अरे लई महत्वाचं बोलायचं आहे. चल की आतमध्ये. अगं आज्जे अर्जंट काम आहे कारखान्यात. इथंच बोल काय आहे ते. अरे कामाचं मला काय बी सांगू नको, ते होत राहते. चल माझ्या बरोबर आत. अगं. चल म्हणते ना. या जाग असं काय बोलायचं तुला माझ्याशी? मला तुझ्याशी बोलायचंय. मला सांग तू असं का वागतोस? कृष्णाला लांब करून खरंच तुला वाटतं तू आनंदाने जगशील? जे मला नाही बोलायचं या विषयावर. पण मला बोलायचंय ना. पण लई दिवस झाले मी या शब्दावर विचार करते. मला वाटलं आज ना उद्या तुला अक्कल येईल, पण नाही. तू तर दिवसेंदिवस आणखीनच येण्यासारखं वागायला लागलास. तू का कृष्णाचं आणि तुझं आयुष्य असं उद्ध्वस्त करायला निघालायस? तुला तुझ्या आयुष्याचा जेवढा खेळ मांडायचा आहे ना तेवढा मांड, पण कृष्णाच्या आयुष्याचा का खेळ करतोयस? राया तू स्वतःला कधीतरी कृष्णाच्या जागेवर उभं करून बघ, मग तुला तिचं दुःख कळल. जे तुला खरंच वाटतं का ग मी तिचा विचार केला नसेल म्हणून? केलास ना. तिचं आयुष्य वाचव म्हणून तू धडपडलास, तिच्या आयुष्याचा विचार केलास, पण हे समज तू तुझ्या बाजूने केलेस राया. आता बी कृष्णा जगावी म्हणून तू तुझ्यापासून तिला लांब ठेवतोयस, पण हे गोष्ट लक्षात ठेव राया. आपण माणसाशी लढू शकतो, नियतीशी नाही. जर एखादी गोष्ट होणार असेल तर तूच काय, कुणीच ती गोष्ट अडू शकणार नाही. अरे कृष्णाच्या नशिबात जर मरण लिहिलं असेल तर ते कुणीच बदलू शकत नाही राया. आणि ही गोष्ट तुला मान्य करावीच लागेल. पण तू तिचा जीव वाचवण्याच्या नादात तिच्याकडनं ती जिवंत असल्याचं सुखच काढून घेतोयस. तुझ्याशिवाय जगणं तिच्यासाठी मरणच आहे, हे तुला का कळत नाही राया? जे मला सगळं पटतंय तुझं, पण राया आता जी परिस्थिती आहे ना त्याच्या सामोरे तुला जावंच लागल. आणि जे काय कृष्णाच्या आयुष्यातले दिवस बाकी आहेत त्यात तिची सोबत करावी लागल. तिच्या आयुष्यातला निघून गेलेला आनंद तूच देऊ शकतोस. तू आता तिच्या सोबत राहणं गरजेचं आहे राया. तू तिला तुझ्यापासून लांब ठेवतोयस, आणि अशातच तू सोबत नसताना तिला मरण आलं तर? नाही नाही, मी असं काही भिऊ देणार नाही. कृष्णाला जर मरण आलं तर इथंच
या घरातच आलं पाहिजे आणि ती बी माझ्या कुशीत. मला हेच उत्तर तुझ्याकडनं अपेक्षित होतं राया. प्रेमात मरणाचा विचार करायचा नसतो राया, एकमेकांसोबत जगण्याचा विचार करायचा असतो. माझं जगणं कृष्णाशिवाय अधुरे आहे पूयाजी. मी जगीन तर कृष्णासोबतच. मी आणील तिला पूयाजी परत या घरात. पण त्यानंतर कृष्णाच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर मी जो निर्णय घेईल तो तुला मान्य करावाच लागेल पूयाजी. आणि तुला चांगलंच माहित आहे, कृष्णा जर या जगात नाही राहिली तर माझं बी जगणं संपून जाईल. मी तरी काय करणार आहे जगू. राया, ₹2,00,000 दिले ती त्याला. किती वेळा ऐकवशील गुलियात्या, जसे काय तो तुझ्याकडचंच दिलेस. हा, पर ती चोरताना मी घावली असती म्हणजे माझ्यावर शेकता शेकता वाचले आम्ही. आणि हे समज केलं कशासाठी, तर त्या कृष्णीचा काटा कायमचा आयुष्यातनं बाजूला काढायसाठी. पर तुझा तो सुपारीवाला फोनच करणा झालाय की. मम्मी, माझ्या बायकोनं माणूस बघितलाय म्हणजे तो 100% करेक्ट कार्यक्रम करणार आहे. आता त्याच्या फोनला नेटवर्क नसेल म्हणून त्याने फोन केला नसेल. मम्मी, मला वाटतंय त्याला पोलिसांनी तर पकडलं नसेल ना. तोंड उघडलं की एकतर बायकोची बाजू घेते, नाहीतर हे असलं काय तर बोलते. आई, पूयाजी लवकर बाहेर या. आई, मी हाक मारती, थांब. रंजे, ए रंजे, आली बघ. काय झालं राया, का हाका मारतोयस? मी एक निर्णय घेतलाय आणि तोच निर्णय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. मी कृष्णाला परत आणायला चाललोय. विधात्यांच्या घरात आता ती परत येणार आहे. तिचं एकदम जंगी स्वागत झालं पाहिजे. अख्खं घर सजवा, असं समजा की तिचा पहिल्यांदाच गृहप्रवेश होतोय. घरात लग्न असल्यासारखं घर सजलं पाहिजे. कृष्णाच्या स्वागतात कसलीच कमी नाही पडली पाहिजे. राया, तू खरंच कृष्णाला आणायला चाललायस? अरे तू किती आनंदाची बातमी दिलीस. मला तर ही बातमी ऐकून लई म्हणजे लई आनंद झालाय बघ. तुला शब्दात सांगू शकत नाही. तुला काय सांगू राया, कृष्णा ह्या घरात नव्हती का नाही तर ही घर नुसतं उदास भकास वाटत होतं बघ. पण आता ती येणार आहे म्हणल्यावर आता खरी ह्या घराला शोभा येईल बघ. मी, अंतरा, ऋतिक आम्ही समधी कृष्णाच्या स्वागताची तयारी करतो. हा, त्या गुलियात्तीला काय झालंय? ही असं का करतेय? तुला काय त्या कृष्णाच्या स्वागताची तयारी करायची ती कर, पण मी तिच्या अंत्ययात्रेची तयारी करणार आहे. ओ दादा, आवर का की लवकर. झालं एक 5 मिनिटं थांबा. 5 मिनिटं एवढं झालं की तुमचं काम होईल. झालं 5 मिनिटं राहिले. 5 मिनिटात देतो तुमची तुम्हाला गाडी. हॅलो अनिल, झाली का रे गाडी नीट? हे काय होतं, झाली 5 मिनिटात होईल. अरे लवकर अर्जंट जायचंय मला. हा, झालं. ओ आवर का की लवकर करा, पडा. कृष्णे, कृष्णे, अगं तुझा फोन आलाय. माझा हा, राया, राया कशी आहेस कृष्णा?
कशी असणार आहे? तुझ्याशिवाय सुखात असेल असं वाटतंय का तुला? आणि तू मला परत घटस्फोटाच्या कागदावर सह्या कर म्हणून तर फोन नाही ना केलास? नाही नाही, तू तयार राहा ही सांगण्यासाठी मी तुला फोन केला. तुझा आता थाटामाटात विदा त्यांच्या घरात गृहप्रवेश होणार आहे. काय? हो, तू लवकर तयार हो, मी तुला घ्यायला येतोय. राया, तू हे खरं बोलतोयस का र? का माझी मस्करी तर नाही ना करत आहेस? कृष्णा, मी तुझी मस्करी करत नाही. आता जी होईल ती होईल. लय झालं परिस्थितीपासून लांब पडणं. आता जी हाय ती परिस्थिती स्वीकारायचं ठरवलंय मी. आणि काय बी झालं तरी तुला या घरात आणणार म्हणजे आणणार. तू लवकर तयार हो, मी आलोच. मामे लवकर बाहेर ये, मामे. काय झालं कृष्णे? मामे राया मला परत घेऊन जायला येणार आहे. मुंजा मला राया घेऊन जायला येणार आहे. मी सांगितलं होतं ना, माझं मन माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. मी परत माझ्या घरी जाणार, रायापाशी जाणार. हो दादा, अहो अजून किती वेळ लागणार आहे? अहो राया दादाचं लय अर्जंट काम आहे. अहो 5 मिनिटं थांबा, 5 मिनिटात तुमची गाडी तयार करून 5 मिनिटं. नुसतंच मागच बसणं 5 मिनिटं 5 मिनिटं 5 मिनिटं म्हणताय तुम्ही. गाडी का नीट होईना? अहो तुमच्या गाडीने लय काम काढले. हो दादा, गाडी झाली तुमची. काय सांगताय? हा झाले हो तुमची एकदाचे 5 मिनिटं. आता ओके ना? गाडी एकदम सुसाट पळ, गाडी घेऊन जा. झाली. ठीक आहे. अहो लय अर्जंट काम आहे. चला. रंजे, बघितलंस ना, शेवटी गेला का नाही बायकोच्याच मागणं. त्याचं ठीक आहे का गुली आत्या, पण तुला काय एवढा आनंद झाला होता? अगं, त्याला आनंद झाल्याला आपल्याला बघवलं नाही आणि आपण कुणीच त्याच्या बाजूनी नाही असं त्याला वाटू नाही का नाही, म्हणून मी आनंद झाल्याचं नाटक केलं. आणि तसं बी तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे, आपल्या समद्यांपेक्षा जास्ती त्याचं कृष्णीवरच प्रेम आहे. आई, राया, अरे अजून गेला नाहीस मी कृष्णाला आणायला? अगं ही काय निघालीच, पण तयारी काय काय करायची आहे ना ती सांगायचं होतं. ऋतिक, तू इकडे इकडे. हे बघ, ही चौकट आहे का ना, फुलांनी सजली पाहिजे. गेट पासून ते दरवाजापर्यंत कार्पेट हातरायचं. दरवाजाला तोरण लागलं पाहिजे आणि दरवाजापासून ती माझ्या खोलीपर्यंत तिथं फुलांचा गालीचा हातरायचा मस्त पैकी. हे बघ, अख्खा बंगला कसा हारांनी फुलांच्या माळाने सजला पाहिजे. हा, तू माप तयार ठेव. लग्नाच्या वेळेस काही तिने माप ओलांडलं नव्हतं. आता ह्या वेळेस तरी तिला माप ओलांडून घरात येऊ दे. आणि हो, औक्षण करायला आरतीचं ताट बी तयार ठेव. ऋतिक, आपण हार आणि तोरण घेऊन येऊ. चल अंतरा, तू घरात सगळ्यांना मदत कर. हो राया, तू सांगितलंस आणि मी केलं नाही असं होणार आहे का? चल ऋतिक, आपण जाऊन येऊ. तुम्ही का त्याला अडवत नाहीये? का त्याच्या होत हो मिळवताय? अगं, त्याला समाधान वाटावं म्हणून.
हे बघ, तो म्हणला आणि कृष्णी लगेच घरात आली, असं होणार आहे का तवा? त्यासाठी ते जिवंत तर राहिली पाहिजे. हा म्हणजे अगं म्हणजे गुरुजींनीच नाही भाकीत केलं कृष्णी मरणार आहे म्हणून. मग ती कुठल्या बी क्षणाला मरू शकत्या. अगं तिच्या नशिबातच लिवलंय तसं. मला नाही वाटत ती लय दिस जगल आता. तू नका काळजी करूस, आम्ही आहे नव्ह का. हा अंतरा चल, आपल्याला लय काम आहे ती. चल चल. तुला राय घ्यायला येतोय ही बघून लय आनंद झालाय. पण आज भाकिताचा 7वा दिवस आहे. तुझ्या जीवाला काय होऊ नये याचं भ्याबी वाटतंय. तेव्हा एवढी खुश झाल्या माझी लेक, तिच्या आनंदाला गालबोट नको लावून देऊस. म्हणजे मी तुला सांगितलं होतं की नाही, राया मला घ्यायला नक्की येणार. आणि मला खात्री होती राया माझ्यापासून लांब जास्त दिवस नाही राहू शकत. त्याचं काय घेऊन बसले, मी बी त्याच्यापासून लांब जास्त दिवस नाही राहू शकत. मामीला उगाच भीती वाटत होती र, ती घाबरत होती मला काय होईल म्हणून. पण बघितलंस, आज सगळं चांगलंच होतंय. कृष्णे, अगं मामी, कृष्णे ऐक माझं, माझ्या जीवाला अजून बेबी वाटतंय बघ. आज नको जाऊ तू. मामी अगं हे काय बोलतेस तू. मी ह्या दिवसाची वाट कधीपासून बघत होते आणि आज तो दिवस आलाय. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आता माझ्यासोबत राया असणार आहे. आणि जवळ राया माझ्यासोबत आहे ना, तवर कुणालाच माझी काळजी करायची गरज नाही. आज काहीही झालं ना तरी मी रायासोबत जाणार. मला तर असं झालंय कवा राया येतोय मला घेऊन जातोय. ठीक आहे, जा. थांब, मी आलेच. हा, ही काय आहे, या अशा गाड्या घालतात वे. आई तुला खडे नीट घालतात. हे बघ मी तुला शिकवते. काय करून ठेवले. देव तुझं समद्या वाईट शक्तींपासून रक्षण करू. किती काळजी करतेस ग मम्मी तू. कृष्ण थांबा. ठीक आहे कृष्ण. काय ग हे काय आहे. माझा शालू आहे ह्यो, लग्नातला. ओळख बघू कोणी दिला होता ती. कुणी ग. तुझ्या आई आणि बाण. तुझ्या आईनं ह्यो शालू लई पिरमान माझ्या अंगावर घातला होता बघ. आज तू सासरी निघालीस, तुझ्या आईची आठवण म्हणून घेऊन ठेव तुला. अगं मामी, पण त्यांनी हा तुला दिला होता ना. आता ह्यो तुझा झाला म्हणून समज. अगं मी कुठं नेसते तेव्हा. तू नेस, तुझ्यावर लई शोभून दिसल. हे बघा येत आता फोन उचला.
ए ऋतिक, अरे चल की पटापटा, लगेच तयारी लागू आपण, चल. बस ऋतिक. अंतरा, ये भी तू फुगाला फुगा. राया फक्त तयारीच करत बसला, मग कृष्णाला कधी आणणार? अगं झालंच माझं, हे काय निघालोच आहे. आता एवढ्या दिवसांनी सन्मानानं घरात परत येणार आहे कृष्णा. मग तयारी कशी एकदम जंगी झाली पाहिजे का नाही? हा, कसं दिसतंय? लई सुंदर. बरं चल, मी घेऊन येतो तिला. असलं ध्यान घेऊन जाणार होय रे? जा, चांगली तयारी करून ये. आलोच मी तयार होऊन. हा, काय झाला अजून राया कसा आला नाहीये? तो बघ राया आला. राया आता तू मेलास. राया आला? कुणीतरी नवऱ्याची लयच वाट बघताय. हॅलो, काय झालं? घेतला का त्या कृष्णेचा जीव? नाही अजून. काय किस्ता येळ झाला? एक पोरगी मारायला तुम्हाला एवढा वेळ लागतोय वी? अहो ती कोंबडी घराच्या बाहेर निघत नाही तर कशी कापायची? कोंबडी? तुला काय 2 लाख रुपये कोंबडी मारायचं दिल्या ती? हे बघ, तू कृष्णीला मार, तिचा जीव घे, मी तुला पाहिजे तेवढ्या कोंबड्या खायला घालती. अहो कोंबडी म्हणजे कृष्णाच. आता लोकांना कळलं म्हणून अशा भाषेत बोलावं लागतं. असं वय? अरे मग आधी सांगायचं की. बर ऐक, एक काम कर, त्या कोंबडीला दाणं टाकून बाहेर यायची वाट बघत बसण्यापेक्षा डायरेक्ट घरात घुसान कोंबडी पकडा. अहो कशी पकडणार? तिच्यासोबत अजून 2 माणसं आहेत ती, आणि आपण घाई केली तर उगाच आपला प्लॅन फिसकाडायचा. नाही, असं अजिबात झालं नाही पाहिजे. मम्मी मी जाऊ का मग तिला? गप्पच राहा, ते पण इकडे. आता मी सांगते ते नीट ऐका. माझ्याकडे एक आयडिया आहे. त्या कोंबडीला घराबाहेर काढायची. ऐका. पण काय जरी झालं तरी आजच्या आज काम झालं पाहिजे. अंतरा भारी सुचलंय की ग तुला. वा वा वा. मग बायको कोणाची? बस तिकडे खाली.
कृष्णे मामा एवढी नटून थटून कुठं चाललीस? मामा अरे रायाचा फोन आला होता, तुम्हाला माघारी घरी घेऊन चाललाय म्हणून मी सोडून नटून तुटून बसली. आता येतोय तुम्हाला घ्यायला. काय खरंच? वय दिवस पावला की म्हणायचं. लय आनंदाची बातमी दिली बघ. हे म्हणजे अरे बँड वाजव, मला नाचून द्या आनंदाने. वाजव. लय आनंदाची बातमी दिली कृष्णे. मामा डमळम समलम डमळम समलम समलम डमळम समलम डमळम समलम डमळम समलम समलम डमळम समलम डमळम समलम डमळम समलम डमळम समलम डमळम डम. असे धाकलं मालक आलं का नाही त्यांना लगेच पाठवू नको. कृष्णाला असं रिकाम्या हाताने पाठवणं बरं दिसत नाही. मी जातो आणि पेढ घेऊन येतो, आणि जी लोक मला ऐकवत होती ना राया कृष्णाला नांदावणार नाही, जातून त्यांच्या तोंडात एकदम 5-5 पेढ कुंपतो. त्या मुजा चल पेढ घेऊन येऊ. चल चल बाबा सावकाश जा. ह्याचं ना कुणाचा फोन आहे का? अनोळखी नंबर आहे. हॅलो हॅलो, कृष्णा बोलते का? भय रायभान विधाते तुमचे कोण? माझा नवरा आहे तो. का हो काय झालं? एक वाईट बातमी आहे, त्यांचा लय मोठा ऍक्सिडेंट झालाय. त्यांना जिल्हा रुग्णालयात ऍडमिट केलंय. काय तुम्ही लवकर या. रायाचा ऍक्सिडेंट झाला. काय झालं कृष्णे? मामे कृष्णे ए कृष्णे 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 अगं काय झालं? ए कृष्णे आवा आवा कृष्णे कृष्णे. म्हणजे रायानं माझी मस्करी केली तर मी आता त्याच्याशी अजिबातच बोलणार नाही. ही अशी मस्करी करतं का कोण? हे पकडीला. कोण आहे तुम्ही? काय करताय? सोडा! कृष्णा वहिनी, कृष्णा वहिनी. आत्ता कुठे येऊ बंगला ही खुली तुझ्या स्वागतासाठी सजल्यागत वाटते. कृष्णा तुला पांढरा शर्ट आवडतो ना? बघ स्पेशल तू यासाठी घातलाय. कृष्णा तुला या घरात सन्मानानं परत आणण्यासाठी मी असा सजलोय. कसा दिसतोय? आणि मला 100% खात्री
तू बी या फोटोतल्या सारखी एकदम भारी सजली असणार. हाय का आता मी बी काय फोटोतल्या तुझ्याशी बोलत बसलोय. आता तर मी डायरेक्ट तुझ्याशीच बोलीन ना. कृष्णा आता परत आपण एकत्र असू. परत या खोलीत आपल्या गप्पा रंगतील. आपली मस्ती चालू होईल. मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपेन आणि तू तुझ्या ओल्या केसांचं पाणी माझ्या अंगावर टाकून मला सकाळ सकाळ उठवशील. मला हे सगळं परत पाहिजे कृष्णा. कृष्णा मी येतोय तुला न्यायला. मग पोहेत जे कसं वाटतंय डेकोरेशन? एक नंबर. असं वाटतंय आजच तुझं लगीन आहे आणि आजच माझी नाचून पहिल्यांदा घरात येणार आहे. तू कधी एकदा कृष्णाला घेऊन येतोयस आणि तिला भेटवतोयस असं झालंय बघ. अगं माझी बी तीच अवस्था झाली आहे बघ. काय सांगू तुला. ही पेपर कसली आहे? घटस्फोटाचं. काय म्हणजे तू तिला घटस्फोट? अगं ऐकून तरी घे की. ह्याची आता मला काही बी गरज नाही. हे ठेव तुझ्याकडं. मी माझ्याकडे ठेवून काय करू? तिकडं फाडून जाळून टाक. मला परत या घरात पेपर दिसायला नाही पाहिजे. हा बर. दादा कृष्णा कृष्णा वहिनी. काय झालं अनिल? काय झालं कृष्णाला? अहो काही गुंडांनी आपली गाडी माझ्याकडे हिसकावून घेतली आणि त्याच गाडीतनं कृष्णा वहिनीनं किडनॅप केले. राय दादा कृष्णा वहिनींचा जीव धोक्यात आहे. काय? कृष्णा नाही नाही कृष्णाला शोधलंच पाहिजे. कृष्णाच्या कानातलं. बांधर दिला.
सारख्या सोडा मला. तुला ओरडायचंय ना तेवढं ओरड. ओरडणाऱ्या माणसांचा जीव घायला आम्हाला लय आवडतंय बघ. मम्मी शोले पिक्चर बघितल्यासारखं वाटतंय. सर्टिफिकेटची पाहिजे तेवढं ओरड, पण इथं तुला कोणी बी वाचवायला येणार नाही. काय रे? ए बघताय काय? संपवायचा विषय. अंतरा बघ, आपल्या आयुष्यातला काटा आता कायमचा दूर होतोय. तिला कधीपासून मरताना बघायची इच्छा होती माझी, आता पूर्ण झाली देवा. मम्मी जर गाडीतलं पेट्रोल संपलं तर? उघडलंस कोण? हे घ्या, झालं तुमचं काम.